नमस्कार, मी आज बनवणार आहे कोबीची भजी. त्यासाठी मी इथे कोबी घेतलेला आहे. हा वरचा भाग कोबीचा काढून घेते. छान अगदी असं बारीक बारीक कोबी मी चिरून घेते. असं छान बारीक चिरून घ्यायचा. मी छान असं बारीक कोबी चिरून घेतलेलं आहे. 2-3 वेळा स्वच्छ पाण्यातून मी कोबी धुवून घेते. कोबी माझी 2-3 वेळा स्वच्छ धुवून झालेली आहे. अजिबात पाणी नाही आहे. जे कोबी धुतलेलं पाणी आहे तेच फक्त. आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. थोडीशी हळद टाकते. चमचा मिरचीची पेस्ट टाकते. चमचा आलं लसणाची पेस्ट टाकते. चमचा तांदळाचं पीठ टाकते. चमचा मिरची पावडर टाकते. 1 चमचा धना पावडर टाकते. चमचा जिरा पावडर टाकते. अर्धा चमचा गरम मसाला टाकते. ती सोडा टाकते, खायचा सोडा. 1 चमचा मीठ टाकते. 1 चमचा तेल टाकते. आता मी लागेल तसं ह्याच्यात चण्याचं पीठ टाकते. आता मी हे सगळं मिक्स करून घेते. मी 1 चमचा पाणी टाकते. लागेल तसं चमच्याने थोडंसं पाणी टाकत जायचं. एकदम जास्त पाणी नाही टाकायचं, कारण कोबीची भजी पिठापेक्षा जास्त कोबी लागला पाहिजे भजीमध्ये. पीठ माझं छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता गॅसवर मी भजी करण्यासाठी कढई ठेवते. आता मी कढईत तेल टाकलंय. तेल छान तापलंय. आता मी हातानेच एक भजी सोडते. तेल तापेपर्यंत फक्त गॅस फास्ट ठेवायचा, नंतर स्लो करायचा, नंतर मीडियम करायचा. नाहीतर भजी आतून कच्ची राहते. छान अशी लालसर होत आली आहे. आता माझी भजी झालेली आहे. मी काढून घेते. आता परत दुसऱ्यांदा टाकते. ही पण भजी छान लालसर होत आली आहे. ही पण भजी झालेली आहे. मी काढून घेते. छान अशी माझी कुरकुरीत झालेली असेल, दिसत असेल. छान असा आवाज पण येतोय भजीचा. भजी छान अशी माझी आतून पण छान शिजलेली आहे.
कोबीच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.